तुम्ही सुद्धा वाढत्या वजनाच्या समस्येने त्रस्त आहात का? तुम्हाला सुद्धा फिट राहायचंय का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। व्यायामाबरोबरच अगदी घरगुती स्वस्तात मस्त गोष्टी वापरून तुम्ही कसं तुमचं वजन आटोक्यात आणू शकता हेच आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। वजन कमी करणारी काही घरगुती पेय आपण पुढे पाहूया। नंबर 1, ओव्याचं पाणी। रात्री 1 चमचा ओवा अर्धा कप पाण्यामध्ये भिजवून ठेवा। सकाळी ते पाणी उकळून गाळून कोमट करून उपाशी पोटी प्या। ह्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल। ओवा पचन सुधारण्यासाठी, त्याचबरोबर शरीराची सूज कमी करण्यासाठी आणि फॅट बर्निंग साठी सुद्धा खूप फायदेशीर असतो। नंबर 2, जिऱ्याचं पाणी। जिरं पचन क्रिया सुधारतो आणि मेटाबॉलिझम वाढवायचं काम करतो। रात्री 1 चमचा जिरं 1 ग्लास पाण्यामध्ये भिजवून ठेवा। सकाळी ते पाणी उकळून गाळून लिंबाचा रस थोडासा त्यामध्ये टाकून उपाशी पोटी प्या। ह्याचा सुद्धा फायदा तुम्हाला होणार आहे। यानंतर मेथीचं पाणी। आता ते मेथीचं पाणी तुम्हाला अत्यंत महत्त्वाचं तुमच्या शरीरासाठी असणार आहे, कारण मेथीचे दाणे भिजवून त्याचं पाणी प्यायल्यामुळे भूक जी आहे ती कमी लागते, वजन नियंत्रणात राहतं। रात्री 1 चमचा मेथीचे दाणे एका ग्लासमध्ये तुम्ही भिजवून ठेवा। सकाळी ते पाणी उकळून गाळून कोमट अवस्थेमध्ये प्या। याचा फायदा तुम्हाला नक्की होईल। यानंतर तुम्ही दालचिनीचं पाणी सुद्धा पिऊ शकता। दालचिनी हे चयापचय अर्थातच मेटाबॉलिझम वाढवतं, रक्तातली साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतं। 1 ग्लास पाण्यामध्ये साधारण 1 ते 1.5 इंच दालचिनीचा जो तुकडा आहे तो तुम्ही रात्रभर टाकून ठेवा। सकाळी ते पाणी छान उकळवून गाळून कोमट अशा अवस्थेमध्ये प्या। नक्की ह्याचा फायदा तुम्हाला होईल। पुढे आल्याचं पाणी सुद्धा तुम्ही पिऊ शकता। आलं पचन सुधारण्यासाठी मदत करतो, फॅट बर्निंग अर्थात चरबी जाळण्यासाठी सुद्धा मदत करतो। 1 ग्लास पाण्यामध्ये आल्याचा एक छोटासा तुकडा टाकून 10 ते 15 मिनिटं उकळवा। उकळून कोमट अवस्थेमध्ये लिंबाचा थोडासा रस घालून आणि मध घालून हे पाणी तुम्ही दररोज पिऊ शकता। यानंतर मी स्वतःच्या फॅट लॉस जर्नीमध्ये वापरलेला एक नुस्खा किंवा एक पर्याय, ते म्हणजे मध लिंबू पाणी। कोमट पाण्यामध्ये 1 चमचा मध, अर्धा लिंबाचा रस, थोडीशी हळद आणि मध टाका आणि ते उपाशी पोटी किंवा व्यायाम केल्यानंतर जरूर प्या। यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होतं, मेटाबॉलिझम वाढतं आणि तुमचं फॅट बर्न जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात होत असतं आणि चवीला सुद्धा हे पाणी खूप चांगलं लागतं। हे जर तुम्ही दररोज केलं, कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज केल्यानंतर तुम्ही जर हे पाणी प्यायलात तर नक्की ह्याचा फायदा तुम्हाला होणार आहे। हे पाणी पिऊन झाल्यानंतर अर्ध्या तासाने साधारण तुमचा तुम्ही नाश्ता करू शकता। यानंतर पुदिन्याचा चहा। बरं का, पुदिन्याचा चहा सुद्धा फायदेशीर आहे। पुदिना पचन सुधारण्यासाठी मदत करतो। पोट ज्यांना ब्लोटिंग होत असते, पोट फुगत असतं, ते सुद्धा कमी होतं। पुदिन्याची पानं उकळून त्याचा चहा तयार करा आणि कोमट अवस्थेमध्ये प्या। फार त्यामध्ये साखर टाकू नका। नक्की याचा फायदा तुम्हाला होणार आहे। यानंतर सफरचंद दालचिनी पाणी किंवा ॲपल सायडर व्हिनेगर सुद्धा तुम्ही पिऊ शकतात, पण त्याला हे ऑप्शन आहे। एका बाटलीमध्ये तुम्हाला काय करायचंय, पाणी घ्यायचंय, सफरचंदाचे तुकडे टाकायचेत आणि दालचिनीची पावडर थोडीशी टाका आणि रात्रभर ते पाणी ठेवा। सकाळी हे पाणी प्या। हे पाणी मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी मदत करत असतं आणि वजन कमी करायला सुद्धा खूप फायदेशीर ठरतं। त्यामुळे नक्की हे सगळे पेय तुम्ही ट्राय करा। वरचे सगळे पेय तुम्ही दररोज सकाळी उपाशी पोटी पिणं फायदेशीर ठरणार आहे। दररोज जर ते तुम्ही केलं तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर दिसून येईल। एक दिवशी तुम्ही केलं आणि नंतर तुम्ही जर ते पुन्हा प्यायलं नाहीत किंवा ते तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ॲड केलं नाही तर त्याचा काही फायदा तुम्हाला होणार नाही। त्यामुळे योग्य फायद्यासाठी त्याच्यामध्ये नियमितता असणं अत्यंत गरजेचं आहे। टिप नंबर 2, ते म्हणजे याबरोबरच संतुलित आहार असणं गरजेचं आहे। पेयांबरोबर तुमचा सकस आहार, संतुलित आहार, घरच्या घरी बनवलेलं जेवण जर तुम्ही घेतलं तर तुमचं वजन नक्की कमी होऊ शकतं। टिप नंबर 3, ती म्हणजे व्यायाम सुद्धा करा। असं समजू नका की मी ही सगळी पेय प्यायली तर मला व्यायाम करायची गरज नाही। कुठल्याही प्रकारचा व्यायाम असेल, मग ते जिम असेल, तुमचं योगा असेल, चालणं असेल, अगदी मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं वॉकिंग योगा, तसं जरी काही असलं तरी सुद्धा कुठल्याही प्रकारची एक्सरसाइज करणं खूप गरजेचं आहे आणि त्यानंतर हे पेय तुमच्या आहारामध्ये, तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ॲड करा। व्यायामानंतर टिप नंबर 4 जी अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमची झोप। झोप तुमची व्यवस्थित होणं खूप गरजेचं असतं। त्यामुळे पचन क्रिया जी आहे ती वेगवान होत असते, शरीराचं मेटाबॉलिझम बूस्ट याच्यामुळे होत असतं। त्यामुळे व्यायाम, झोप, नियमितता आणि सकस आहार हे 4 फॅक्टर तुमच्या या पेयांबरोबर तुमच्या लाईफस्टाईलमध्ये ॲड करा। नक्कीच तुमचं वजन कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल। जर तुम्ही या व्यतिरिक्त काही करत असाल ते सुद्धा आमच्याबरोबर शेअर करू शकता। काही प्रश्न असतील तर ते नक्की कमेंट्समध्ये मेन्शन करा, त्याची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ। बाकी लोकमत सखीला फॉलो, सबस्क्राईब करायला विसरू नका।